नमस्कार. मी सुशांत मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता, सातारा. सातारा शहर नगर परिषदेमध्ये सध्या भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. एक हाती सत्ता असल्यामुळं या भारतीय जनता पार्टीचे विद्यमान नगरसेवक, माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षप्रमुख निशांत पाटील यांनी आपल्या निवडणुकीत सन 2025 रोजी जी पार पडली त्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवलेली आहे. त्यांचा महाबळेश्वरमध्ये असलेला जो बंगला आहे त्याची माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रात दाखल केलेली नाही. संबंधित संपत्तीचं विवरण आणि त्याची असलेली थकबाकी, शासकीय थकबाकी जी आहे ती माहिती अधिकारात उघड झालेली आहे. ती सर्व माहिती यांनी लपवलेली आहे, त्यामुळे त्यांना अपात्र करावे. प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. त्या संदर्भामध्ये कागदपत्र पुराव्याशी जोडली, त्याची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा उपविभागीय अधिकारी आशिष बारकुल साहेब यांची नियुक्ती केलेली आहे आणि सोमवारी 2 जून रोजी याची सुनावणी माननीय प्रांत साहेब यांच्याकडे होणार आहे. त्यामुळे सातारा नगर परिषदेमध्ये निशांत पाटील हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. असं असताना सुद्धा त्यांनी ही जी माहिती लपवली ती चुकीची आहे. आपली जी माहिती आहे संपत्तीची ती त्यांनी लपवणं हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी कशी दडवली त्याचा समज होत नाही. या बाबतीमध्ये त्यांना कागदपत्रे घेऊन 2 जूनला हजर राहण्याचे आदेश माननीय प्रांत साहेब यांनी दिलेले आहेत. निशांत पाटील यांची तोंडपाठी खूप चालते. अनेक लोकांना रात्री अपरात्री नेत्यांना सुद्धा प्रसंगी त्यांनी भाषा वेगळ्या वापरलेल्या आहेत. त्याची साताऱ्यात संवादावर चर्चा असते आणि ही तोंडपाठी त्यांची आता त्यांच्या अंगलट येणार आहे. 2 जूनला होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे. धन्यवाद.